त्यात अंतिम 4 चेंडू असतील आणि या 4 चेंडूमध्ये किती धावा येतील स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 81 धावा या स्कोर कार्डवर. नाही अजूनही 82 झाल्या, अजूनही जास्त धावा कुठतील. अतुलजी पाटील जेव्हा आले त्यांच्या चेहऱ्यावर स्माइल होता मधुबाला सारखा, त्यामुळे ते खुश आहेत त्यांच्या टीमच्या परफॉर्मन्सने. फक्त प्रश्न असा आहे की या सामन्यामध्ये ते विजय प्राप्त करतात की नाही. मात्र विजय पराजय हा प्रकार एक वेगळा विषय असतो. मात्र तुम्ही सातत्याने प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. निराश होऊन बसून चालणार नाही. यू हॅव टू फाईट. कुठलीही गोष्ट फाईट केल्याशिवाय, परफॉर्मन्स केल्याशिवाय, कष्ट केल्याशिवाय, मेहनत केल्याशिवाय, त्याग केल्याशिवाय मिळत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. मेहनत करा. ह्याचं उत्तम उदाहरण आम्ही आहोत. खूपच अप्स अँड डाऊन्स आमच्याही लाईफमध्ये आलेत. मात्र हार मानू नका, कष्ट करत राहा. चेंडू बॅट अँड पॅडच्या मध्ये या वेळेला बघायचं डीप मध्ये लॉफ केलं, जेल असण्याची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खाली येतोय आणि मैदानावरती बाद होतोय. तो तिसरा गडी. पहिला बाद झाला 9च्या रूपाने 23 वर. त्याच्यानंतर विक्रांत बाद झाला मैदानावर, त्यांनी सुद्धा एकंदरीत दावा केला त्या 23च. आणि आता मैदानावर फलंदाज बाद होतोय तो म्हणजे नील केणी, जो एका बाजूने किल्ला लढवत ठेवत होता. त्यांनी सुद्धा खूप सुंदर बॅटिंग केली या ठिकाणी. तुमच्या हातात काय, मेहनत करणं. तुमच्या हातात काय, पॅशनेटली खेळणं. तुमच्या हातात काय, कष्ट करणं. तुमच्या हातात काय, सकारात्मक पद्धतीने प्रयत्न करत राहणं. हे तुमच्या हातात आहे. तुम्ही करत राहा तुमचे कर्म, तुम्ही करत राहा तुमचे परफॉर्मन्स. ऑटोमॅटिकली जे तुम्हाला पाहिजे ते तुमच्या पुढे ते येतं असं म्हटलं जातं. आणि तेच या ठिकाणी अतुल पाटील यांचा संघ शिवशक्ती उसरणी करत असताना. मात्र पालघर स्पोर्ट्स क्लब दुसऱ्या बाजूला आपण बघतोय परेश गरत आणि तसंच स्वप्नील भोईर यांचा संघ आहे. 2 पॉईंट्स ऑलरेडी त्यांचे, 2 नाही तर 4 पॉईंट त्यांनी ऑलरेडी जिंकलेत. आणि आज सामना सुद्धा ते कुठल्या पॉझिटिव्हनेसने खेळतायत बघावं लागेल. या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर लेट स्विंग होतोय. चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पंचांकडे बघत असताना चेंडूने बॅटमध्ये संपर्क आणू शकले असते, मात्र संपर्क आणत नाही. ऑफ साईडला फिल्डिंग बघूया. ऑफ साईडला शॉर्ट थर्डमॅन लाईक फिल्डर आहे, पॉईंट लाईक फिल्डर आहे, कव्हर लाईक फिल्डर आहे, लॉंग ऑफला फिल्डर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी सज्ज होत आहे ते म्हणजे मैदानावरती साहिल. आणि आता या शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन ओव्हर द विकेट क्रीज कॉर्नरवरून चेंडू टाकलाय. पडल्यानंतर चेंडू बाहेर निघत असताना अत्यंत सुंदर षटक. तर एकंदरीत एकच धाव या ठिकाणी बघायला मिळाले. अतिशय सुंदर गोलंदाजी. बाकी सगळ्या गोलंदाजांना 19 धावा, 15 धावा, 18 धावा, 19 धावा, 10 धावा असा कुठत असताना मैदानावर फलंदाज या ठिकाणी शिवशक्ती उसरण्याचे. आणि त्याच वेळेला साहिलने शेवटचं षटक फक्त एक धाव दिली. नक्कीच कौतुकास्पद गोष्ट आहे साहिलचं. आणि साहिलची मानसिक क्षमता किती सुंदर आहे. मेंटल प्रेशर कसा हँडल करू शकतो, शेवटचं षटक कसं टाकावं याचं उत्तम उदाहरण पालघर स्पोर्ट्स करत असताना. धावसंख्या झाली 82, षटक संपलेत 6, गडी बाद झालेत मैदानावरती. एकंदरीत आपण बघतोय ते 3 आणि टार्गेट आहे 83. आणि या ठिकाणी अतुल पाटील शिवशक्ती उसरणे संघ पालघर स्पोर्ट्स क्लब या संघाला कंट्रोल करेल 83च्या आत, का त्यांना या ठिकाणी पराभूत करेल आणि सामना जिंकून क्वालिफाय होईल, का पालघर स्पोर्ट्स क्लब पॉझिटिव्ह या ठिकाणी ॲटिट्यूड असताना हा सामना सुद्धा या ठिकाणी 83 करून सामना जिंकेल. भरपूर प्रश्नांचे उत्तर घेऊन येतात आमचे 2 समालोचक तुकाराम मांगेला आणि नितीन पाटील. तत्पूर्वी या ठिकाणी आमचे ज्या लोकांनी आम्हाला या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीने मदत केली त्यांचे आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. प्रथम क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ते मनीष ठाकूर माकुन सारचे यांचे धन्यवाद. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी अक्षय ठाकूर ठाकूरपाडा. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी कल्पेश सर घरत मायकोप. चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी मनोहर नमसर माकणे. मॅन ऑफ द मॅचचे 30 ट्रॉफी भूपेश गावड माकणेचे यांनी दिलेत. आणि त्याच्यानंतर मॅन ऑफ द सिरीजचे हरीश्वर किणी रावळे यांनी ट्रॉफी दिली आहे. सिद्धार्थ पवार यांनी बॅट दिली आहे. सर्वात जास्त रन जो फलंदाज काढेल त्याला बॅट देण्यात येईल. ओमकार बॉयज एडमंड रोहन गावड यांच्या मार्फत. गोलंदाज जो आहे त्याला कौस्तुभ पाटील याच्या अगरवाडी याच्याकडून ट्रॉफी देण्यात आली. उत्कृष्ट फलंदाज योगेश गरत विरातन यांच्याकडून ट्रॉफी आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्राण भोईर रावळेच यांच्याकडून ट्रॉफी आहे. विघ्नहर्ता स्पोर्ट्स यांनी शूज दिलेत. जीवदानी स्पोर्ट्सने शूज दिलेत. अचीवर स्पोर्ट्सने शूज दिलेले आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी 14 फेब्रुवारीचं जी जेवणाची जी सगळी जे आपण बघतोय या ठिकाणी जेवणाची सोय, त्याच्यामध्ये 15 फेब्रुवारीला ललित बापना साहेब, जैन साहेब, मनीष कांतीलाल परमार यांनी या ठिकाणी सहकार्य केलं होतं. 16 फेब्रुवारीला भूपेश गावड. आज कुंजल भूपेश राऊत मांडे यांनी आम्हाला सहकार्य केले जेवणासाठी. उद्या 18 फेब्रुवारीला राजेश म्हात्रे आमचे जीवलक मित्र बंटी दादा आपले अध्यक्ष सफाळे प्रीमियर लीगचे त्यांच्यामार्फत उद्या जेवणाची व्यवस्था आहे. अर्षद पाटील जॉमी वाढीव 10,000 रुपयाची मदत. सन्मान चिन्हामध्ये 100 नग. जतीन वैद मागणे 20 सन्मान चिन्ह. जयप्रकाश साळवी सफाळे 20 सन्मान चिन्ह. पांडुरंग पाटील सर आगरवाडी 10 सन्मान चिन्ह. योगेश गावड टेंबी गोडावे 20 सन्मान चिन्ह. ॲडव्होकेट प्रतीक व पाटील सफाळे आमचे
आगरवाडीचे 10 सन्मान चिन्ह, किरण पाटील राजनपाडाचे 20 सन्मान चिन्ह आणि या सगळ्या लोकांनी तसंच SPL 2024 साठी सफाळे. तर तुकारामने खूप छान सांगितलं होतं, सर्वजण प्रीमियर लीग असं हे लक्षात घ्या, सगळे म्हणजे प्रीमियर लीग असं ते बोलले होते. खूप छान वाक्य हे तेच बोलू शकतात कारण ते अध्यात्म क्षेत्रामध्ये खूप प्रगती करणारं व्यक्तिमत्व आहे. SPL 2024 साठी लागणाऱ्या सगळ्या पिण्याची व्यवस्था या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीने करण्यात आले, त्यांचे मी कृतज्ञता व्यक्त करतोय. आणि तसंच 18 फेब्रुवारीला पराग पाटील माकणे विघ्नहर्ता ॲक्वा यांनी पाणी पुरवले. 17 फेब्रुवारीला संतोष पाटील आगरवाडी यांनी पाणी पुरवले. 16 फेब्रुवारीला मयूर ठाकर उसरणी यांनी पाणी पुरवले. महाराष्ट्र जलामृत. 15 फेब्रुवारी रोहन पाटील कटाळी प्युअर लाईफ यांनी पाणी पुरवले. 14 फेब्रुवारी दीपक पाटील सरावळी. कृणाल सुरेश पाटील मांडे यांच्याकडून 240 टी-शर्ट सगळ्या आमच्या खेळाडूंना देण्यात आले. कृणाल थँक्यू यार. मॅन ऑफ द सिरीज सायकल अनिश आमिर कामदार सफाळेचे आमिर सायकल मार्ट यांच्याकडून देण्यात आले. बेस्ट बॅट्समॅनला सायकल आहे राहुल राजन साळुंके माकणे यांच्याकडून. बेस्ट बॉलरला सायकल आहे दशरथ गरत. विराटन बुद्रुक यांच्याकडून सायकल. आदित्य बटावा यांच्याकडून केळीबेरोडचे. बेस्ट बॅट्समॅनला बॅट आहे. राजेंद्र बोईर खार्डी यांच्याकडून प्रत्येक प्लेयरला कॅप देण्यात आलेलं आहे. या सगळ्या लोकांचे मी आज जोडून धन्यवाद व्यक्त करतोय. याच्या व्यतिरिक्त आमचे श्रेयस प्रवीण पाटील हॉटेल व्यावसायिक केळवेचे त्यांनी आम्हाला रोख रक्कम 5,000 रुपयाची मदत केली आहे. भूषण दामोदर सावे निवांत रिसोर्टचे. चेतन दामोदर रतावे केळवेचे आमचे मालक त्यांनी सुद्धा 5,000 रुपयाची मदत केली आहे. तुषार नरेंद्र पाटील 40 खेळाडू शिवसेना शाखा प्रमुख केळवा माजी सरपंच यांनी मदत केली आहे. संदीप गजानन सावे केळवा माजी अध्यक्ष लायन्स क्लब केळवा. जिल्हा अध्यक्ष बहुजन विकास आघाडी पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स यांनी मदत केली आहे. त्याच्यानंतर अविनाशजी सफाळेचे पोलीस स्टेशनचे त्यांनी आम्हाला मदत केली आहे. आणि त्याच्यानंतर रुपी पाटील यांनी मदत केली. या सगळ्या लोकांचे आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. आणि तुमचे सगळे 16 संघांचे जे मालक आहेत ज्यांनी 240 खेळाडूंच्या ऑक्शनच्या माध्यमातून संघ या ठिकाणी उभा केला त्यांची सुद्धा कृतज्ञता व्यक्त करतोय. प्रथम पारितोषिक 75,000 व चषक, द्वितीय 50,000 व चषक, तृतीय 25,000 व चषक, चतुर्थ 25,000 व चषक, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, सामनावीर. उद्या 9 वाजता रिपोर्टिंग आहे. 9:30 ला बॉल पडेल. उद्या 8 सुपर 8 मॅच सुरू करूया या ठिकाणी. आणि 5 ओव्हरची मॅच असेल. नॉकआउट आहे. पुन्हा एकदा सांगतो सुपर 8 नॉकआउट आहे. उद्या लीग नाही, लीग आज संपणार. उद्या सुपर 8 नॉकआउट आहे. अत्यंत सुंदर पद्धतीने खेळा. चांगली झोप घ्या, चांगलं जेवण घ्या. जास्त विचार करू नका. तुम्ही फक्त व्यवस्थित शारीरिक मानसिक आणि क्षमता घेऊन इथे उतरा आणि तुमचं चांगलं क्रिकेट, तुमचे चांगले कर्म, चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी दाखवा. आणि सफाळे प्रीमियर लीग राजेश म्हात्रे उर्फ बंटी दादा आमचे जे अध्यक्ष आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने जे कष्ट घेतलेत मागचे 2 महिने